अरे ये नहीं कर लारा स्कोररची गरज आहे आपल्याला. चला एक स्कोरर लगेचच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा जेणेकरून मॅचला सुरुवात होईल. याची नोंद घ्या. नगरसेवक चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना नमित अशोक पाटील आणि भूषण उत्तम पाटील आणि हर्षल मडवी येथे पहिलाच बॉल हुक केला. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. नमित पाटीलने मागच्या मॅचची सुरुवात अशाच पद्धतीने केली होती आणि या मॅचची सुरुवात देखील त्याच पद्धतीने करत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बॉलवर हर्षल भालचंद्र मडवीच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. फिरकीचा जादूगर आहे. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये स्ट्रगल करावा लागेल. यावेळेस नो लुक शॉट. वाडा शॉट. लाजबाब स्ट्रोक. आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्ट्रोक लगावला जातोय. नमित अशोक पाटीलच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. पुन्हा एकदा ज्या स्ट्रोकची चर्चा सुरू आहे नो लुक स्ट्रोक. वाडा शॉट. लाजबाब स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक लगावला जातोय नमित पाटीलच्या बॅट मधून. लगातारचा दुसरा षटकार. अप्रतिम षटकार. नो लुक स्ट्रोक. मॅक्सिमम 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेलेत. सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्या 2 बॉलवर 12 धावांचा ने आपलं खातं उघडत असताना सुपर बॅटिंग. 600च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 2 चेंडूचा खेळ संपलाय 12 या आकड्यावर. इथे चेंडू जर पाहिला तर शरदचा वेध घेतोय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. ही जादू आहे. ही खासियत आहे हर्षल पाटीलची, हर्षल मडवीची. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. त्यानंतर देखील कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे गणेश मडवी पण पाहू शकाल. तोपर्यंत सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलेत. भूषण पाटील मागच्या मॅच मध्ये 47 धावांची नाबाद खेळी केली होती पण अर्धशतक होऊ शकलं नव्हतं. पण या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी देखील धावा कराव्या लागतील. यजमान संघ खेळतोय. मातबर संघ आहे. दोन्ही टीम मध्ये अगदी मोठमोठी स्टारकास्ट पाहायला मिळेल. त्यामुळेच हा कडा संघर्ष आणि कडा मुकाबला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 13. चांगली सुरुवात झाली आहे. आशु कुमार 11 तुर्बे टीमची सध्याच्या घडीला. सलग 6 स्पर्धा जिंकण्याचा कारनामा या हंगामामध्ये केला. ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. महेंद्र पाटील आमच्यासोबत वळलेत. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोचली 14 या आकड्यावर. पुन्हा एकदा ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. इथे डॉट बॉलची सांगता होती. अपेक्षा केली होती की अगदी बाहेर चेंडू आहे पण पिचिंग जर पाहिलं तर क्रीजच्या बाहेर पडला होता. पण चांगली गोलंदाजी. खोलबटापाचा चेंडू फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. गणेश मडवी 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एफर्ट चांगली आहेत पण या एफर्ट्सला यश मात्र मिळत नाही. पण आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये तो यशस्वी झाला आहे. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान देणारा गणेश मडवी या टीमसाठी या मॅचमध्ये योगदान देतोय. षटक क्रमांक पहिले संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. ॲक्शन रिप्लेने पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने चेंडू अडवला जातोय. स्वतः स्किट झाला. अगदी सीमाच्या बाहेर गेला पण चेंडू सीमा आत ठेवलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावर लागलेत बिनगडी बाद. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लगवून देखील मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्या. हर्षल मडवीचा विचार केला तर बॅक इंजुरी आहे. थोडीशी रेस्ट घ्यायला सांगितले.
बरेच महिने तो रेस्ट केली, पण थोडंसं बरं वाटल्यानंतर क्रिकेट हा खेळ आहे ना तुम्हाला जास्त वेळ बाहेर ठेवत नाही. बघा 1 ओव्हर टाकून तो मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर आला. आपल्या टीमसाठी दिलेली कमिटमेंट, डेडिकेशन आणि क्रिकेटवर असलेलं प्रेम हे सगळं काही खेचून आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 15 धावा बिनगडी बाद. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गणेश मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे. एक अनुभवी आणि एक लेजंड खेळाडू आहे. अनेक वर्ष आपल्या गावाच्या क्रिकेटमध्ये या अष्टपैलू खेळाडूने योगदान दिलं आहे, पण त्याच्या समोर असेल आणखीन एक मातब्बर खेळाडू, नाव आहे भूषण उत्तम पाटील, ज्याने मागच्याच मॅचमध्ये 47 धावांची एक झंझावात खेळ केली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा राफल करावं लागलेत. इथे लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. भूषण पाटीलच्या अगेन्स्ट ही रणनीती आखली जाते, पण भूषण पाटील हा चौफेर फटकेबाजी खेळण्यासाठी जाणला जातोय, जो कव्हरमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीप पॉईंटमध्ये खेळू शकतो. कुलबटप्याचा चेंडू खूप चांगला बॉल आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला. चेंडू गवतामध्ये थोडासा थांबलाय, त्यामुळेच एकच धाव मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 17. कुक्षित गावचे मनोज पाटील यांना विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे मनोज दादा पाटील. आदरणीय अनिल तांडेल साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस फटका चांगला आहे. अगदी लेंथ बॉलला पिक केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमित यावेळेस वेगान चेंडू आहे. फटका हवेत आहे. कुशल मडवी त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. मिड विकेट रिझन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातो आणि पहिल्या विकेटचं पतन. नमित पाटील परतलाय. पहिला धक्का लागतोय अशोक कुमार 11 तुर्बे टीमला. फलंदाज बाद. शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, ज्याने खऱ्या अर्थानं नवी मुंबईला आकार देण्याचं काम केलं. हे नवी मुंबईचे किंग मेकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच विचारावर आणि त्यांच्याच विचारसरणीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सूरजदादा पाटील यांच्याच वाढदिवसानिमित्तानं नगरसेवक चषक या स्पर्धेचं हे दमदार आयोजन. न्यू बॅटर उमेश कांबळे, राहुल कांबळे इथे देखील ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतलाय. गणेश मडवीने कमबॅक केलाय. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 24-24 या आकड्यावर 24 धावा. भूषण पाटीलवर आता जबाबदारी असेल. नमित पाटील परतलाय. मागच्या मॅचमध्ये 1 हँडेड चांगली बॅटिंग गेली भूषण पाटीलने. आपल्या टीमसाठी 47 धावांचं योगदान दिलं. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेलला जातोय. लाजबाब झेल पकडला जातोय. झेल पाहायला मिळतोय. भूषण पाटील परतलाय. दुसरा धक्का लागतोय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावर. 24 धावा दाखल करायला लागलेत
या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिले तर फक्त 9 धावा येत असताना चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे पण 2 धक्के देण्यामध्ये गणेश मडवी यशस्वी झालाय. न्यू बॅटर हेमंत पाटील आलाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक फायनेस्ट ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी आपला अधिराज्य गाजवलाय. पोलरलेनचा चेंडू आहे. चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे गणेश गोडवे. वेगाने येईल. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 2 धावा कंप्लीट झालेत आणि बॅकअप नाही आहे. त्यामुळे 3 धावा देखील तितक्याच सहजरित्या पूर्ण होत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27 आकड्यावर. 27 धावा 2 गडी बाद. आशु कुमार 11 तुर्बे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रवी मेहर लारा या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान राहिलं. प्रामुख्याने कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमला ज्या पद्धतीने उभारणी आली, ज्या पद्धतीने बांधण्यात आलं, या टीमला एकत्र करण्यात आलं, त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे रवी मेहर लारा यांचा. अगदी सातत्याने मंगल स्मृती चषक असेल किंवा नगरसेवक चषक असेल या स्पर्धेसाठी महत्त्वाची भूमिका त्यांची असते. आपल्या गावाच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी त्याचं योगदान होतं. 27 धावा दाखल करावे लागलेत. मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा आल्या तब्बल 12. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. टीमची धावसंख्या 27 आकड्यावर. पावसाची अगदी सरीवर सरी येत असताना आज मंचावर सगळेच मान्यवर त्यांची उपस्थिती आहे. कुक्षेत गाव सारसुळे गावासाठी महत्त्वाचा दिवस आहे कारण की सूरजदादा पाटील यांचा वाढदिवस. आपल्या कार्याची ओळख, आपल्या कार्याचा ठसा ज्याने उमटवला असे कार्यसम्राट, युवा, डासिंग, डायनॅमिक व्यक्तिमत्व गुफरान खान आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितकंच वेगाने पूर्ण केली जाते आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल. गुफरान खान आज जर पाहिलं तर सारसोळे टीमकडे भरपूर गोलंदाजीचे ऑप्शन्स आहेत. गणेश मडवी असेल, हर्षल मडवी असेल, गुफरान खान असेल, चंदन तलवार असेल, हे सगळेच गोलंदाजाने भरपूर चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. पण टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 ऑन अ स्कोर बोर्ड. 2 गडी बाद. नमित पाटील, भूषण पाटील परतल्यानंतर ही जबाबदारी आहे 2 यंगस्टर खेळाडूंवर. जिकडे खेळत असताना राहुल कांबळे आणि हेमंत पाटील ही जोडी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अगदी चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. स्किड झालाय. रबर बॉल स्पर्धा ही असते. कुणाल पाटील स्किड झालाय. मी मगाशी जो उल्लेख केला होता की कुठलाही फार्म हाऊसवर, कुठल्याही रिसॉर्टवर जाण्याची गरज नाही. तुम्हाला जर ह्या थ्रिल पाहायचं असेल तर मैदानामध्ये या आणि सारसोळीच्या मैदानामध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेस याल ना त्या वेळेस तुम्हाला कुठलेही पैसे न खर्च करता तुम्हाला सगळ्या स्लाइड पाहायला मिळतील. चांगला बॉल आहे. बॅटची एज आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज राहुल कांबळेला देखील परतावा लागेल. 3रा धक्का लागतोय. टीमची धावसंख्या 32 वर 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोठिवली 11 गोठिवली वर्सेस कोळशेत 11 कोळशेत या दोन्ही टीम कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्यानंतर उत्कर्ष दिवा आणि बोनकोडे 11 बोनकोडे असा सामना पाहायला मिळेल. आज अंतिम आणि शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. डॉट बॉलची सांगता होती. 32 धावा दाखल करलेत. षटक क्रमांक 3 गुफरान खान चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला राकेश.
यावेळी देखील वेगवान चेंडू भन्नाट वेग धारण केलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा कुणाल स्किट झालाय. आज कुणाल पाटीलने असं विचार केला की आम्ही कुठल्या तरी रिसॉर्ट मध्ये आहोत आणि स्लाइडवर स्लाइड होतोय. पण जरा जपून कुणाल, हे स्लाइड तुम्हाला इंजरी होऊ नये. चला तिसऱ्या षटकाचा अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 33 वर 3. यावेळी देखील ऑन साइडला फटका चांगला कनेक्शन झाला नाही. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? धावचीची संधी आणि काय घडलंय? कलेक्शन चांगलं नव्हतं दीपक बैठीचं. 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपले गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. 35 धावा धावफलकावर लागलेत. या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गुफरान खानच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 लॉस ऑफ 3 विकेट. अशोक कुमार 11 तुर्बे टीम. आता शेवटची ओव्हर कोण हाताळेल आणि किती टार्गेट होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. तिच्या न्यायासाठी मागे हटेल हा नाही त्यातला. वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले सर्वांचेच लोकनेते आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्यावर आधारित हे गीत आपण ऐकलं. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक अखेरचं चंदन तलवार येतोय. पहिलाच बॉल अगदी स्लॉटमध्ये होता. टायमिंग होऊ शकला नाहीये. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर धावा कराव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये 74-75 धावा जवळजवळ चेस होताना पाहायला मिळाल्या होत्या. म्हणूनच 50+ धावा कराव्या लागतील. यावेळेस फटका हवेत आहे. टायमिंग पे मिसाल पाहायला मिळते. गणेश मडवीच्या मस्तकावर दस्तक देऊन राकेशच्या बॅटमधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. खूप चांगला स्ट्रोक आसमानी टोला. 6 धावा मिळतील. यावेळी देखील चांगला बॉल. प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अखेरचं षटक आहे. चला नेक्स्ट मॅच लगेचच रिपोर्टिंग करा. कोळशेत 11 कोळशेत वर्सेस गोठिवली 11 गोठिवली. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ड्राय खेळ आहे. राकेशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 49 ऑन स्कोर बोर्ड. बाय का माझा आता मॅच मध्ये माझा येईल. 50+ धावा झाल्यानंतर तितकीच घातक गोलंदाजी आहे टीम अशोक कुमार 11 तुर्बे टीमकडे. त्यामुळेच ह्या धावा कशा पद्धतीने अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चंदन तलवार एक्सपेन्सिव्ह ठरतोय या ओव्हरमध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये राकेश आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना इथे देखील प्लॅन मिस. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक तेरी तो एक मेरी असं पाहायला मिळते. गोलंदाजाला लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. आणखीन एक आपटी बार पाहायला मिळते. चंदन तलवार स्वतः येतोय. खूप चांगला झेल पकडला जातोय. शेवटच्या बॉलवर येते विकेट. 49 धावा धावफलकावर लागलेत आणि 50 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना अशोक कुमार 11 तुर्बे टीमने. बघूया या 4 ओव्हरमध्ये या 50 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल. चला नेक्स्ट मॅच गोठिवली 11 गोठिवली
त्यांच्या विरोधामध्ये कोळशेत 11 कोळशेत या टीमने देखील रिपोर्टिंग करायचं आहे. PSI चंद्रकांत दोडके साहेबांचा इथे विशेष सन्मान केला जातोय. दोडके साहेब म्हटलं तर सूरजदादा पाटील यांचे कट्टर समर्थक आणि त्यांचे सहकारी आणि PSI दोडके साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. रवी मेहर यांचे शुभ हस्ते आज PSI दोडके साहेबांचा सन्मान आज या मंचावर केला जातोय. अगदी सूरजदादा पाटील यांचे फार जवळचे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन. आदरणीय सुधाकर पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं देखील योगदान आणि त्यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं रवी मेहर आणि कुशल 11 जय गणेश सारसोळेच्या वतीने केलं जातोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू दोन्ही मान्यवरांचा. अनिलजी तांडेल साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सासरोळी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. क्रिकेटचे चाहते आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. लहू तांडेल साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आज सगळ्यांचंच योगदान सगळ्यांचेच आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. त्याबद्दल त्या सगळ्यांचंच आभार मानणं गरजेचं आहे. गणेश म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आपण पाहू शकाल सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. आज सगळ्याच अतिथी मान्यवरांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सगळ्यांचंच योगदान सगळ्यांचाच आभार आहे. म्हणजे आज या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये कार्यसम्राट सन्माननीय नगरसेवक सूरजदादा पाटील यांच्याच वाढदिवसानिमित्तानं नगरसेवक चषक या स्पर्धेचं हे दमदार आयोजन पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीम कॅप्टनला इन्व्हाइट करतोय की लगेचच टॉससाठी या. चला कोळशेत टीमचा एक सदस्य प्लीज आपण मंचावर या. आपण रिपोर्टिंग करा कारण की नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायची आहे. कोळशेत टीम कॅप्टन गोठिली टीमचा कॅप्टन आमच्यासोबत आहेत. चला 50 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना चंदन तलवार आणि दीपक बैती अशी जोडी पाहायला मिळते. 24 बॉल 50 धावा असं टार्गेट आहे. पहिल्या मॅचमध्ये 75 धावा पाहायला मिळाले.
त्यामध्ये भूषण पाटीलचे 47 धावा, सिद्धू कोळीने देखील अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या मॅचमध्ये लो स्कोर पाहायला मिळालं. या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर 50शी गाठली आहे अशोक कुमार 11 तुर्बे टीमने. चला मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अभि येतोय. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. पहिलाच बॉल अगदी ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न करत असताना शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना लगातार 6 स्पर्धा आपल्या नावी करणारा तुर्बे टीम मैदानामध्ये आहे. 7वी स्पर्धा जिंकण्याच्या इरादामध्ये हे करावा लागेल. पण कडवा आव्हान असेल कारण की यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय. या मैदानाची खडा ना खडा, या मैदानाची सगळे चौफेर खेळपट्टी, त्याचबरोबर हे मैदान चांगलं ठाऊक आहे सारसोळी टीमला. त्यामुळे आव्हान हे कडवं असेल. ऑप्शनच्या बाहेर लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. पण कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली सगळ्याच टीम कडून. भूषण पाटील, नमित पाटीलला बाद करण्यात आलं. इथे फटका चांगला आहे, गॅपमध्ये आहे, 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, टॉप एज लागलाय, चेंडू जातोय डीप मध्ये. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा मिळतील. सुरुवात चांगली झाली आहे, कनेक्शन होत नाहीये चंदन तलवारचं, पण 2-2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक धाव फार महत्वाची असते. थोडंसं वाढव ना. तर पहिल्या जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागले. चांगली बॅटिंग सुरू आहे. वेगवान चेंडू आहे, चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, सीमालगत चेंडू अडला जातोय. पाणी साचलेलं आहे त्यामुळेच चेंडू अडला जातोय. वाईट +2, बाय 1 गेट 2 फ्री अशा 3 धावा मिळतील आणि 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर. 3 बॉलमध्ये आतापर्यंत अभिने 12 धावा खर्च केलेत. खराब गोलंदाजी या टीमचं प्रमुख अस्त्र आहे. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये आहे अभि, पण मागच्या 2 मॅचमध्ये चुका करतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील धावा खर्च केले होते अभिने. टीमची धावसंख्या 12. 3 बॉलचा केस संपलाय. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, दुसरा बॉल वाईट, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर वाईट +2. खोलबटाप्याचा चेंडू चॉप केला आहे, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. नमित पाटील इकडे आहे, सिंगल मिळते. भूषण पाटीलने दिलेला कानमंत्र आणि तो एक्झिक्यूट करत असताना अभि या मॅच मध्ये 13 ऑन अ स्कोर बोर्ड. अजूनही 37 धावा करायचे या मॅच मध्ये. कोळशे टीम प्लीज रिपोर्टिंग करा. कोळशे टीमचा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. यानंतर लगेचच मॅच आहे. वेगवान चेंडू भन्नाट वेग धारण केलाय, पडल्यानंतर स्किड झाला आणि थेट जातोय यष्टिरक्षक भूषण पाटीलकडे. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. हे देखील चांगला बॉल, बॅटची स्लाइस लागली, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद होतोय. दीपक वैतीच्या विकेटचं पतन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या 3 बॉलमध्ये 12 धावा खर्च केले होते अभिने, पण नंतरच्या 3 बॉलवर आपली
ठेवली. एक षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. एक गडी बाद 13 असा धावफलक पाहायला मिळते कुशल 11 जयगणी आणि सारसवळे टीम कडून. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये करायचे 37 धावा. 18 चेंडू 37 धावा. मॅच ऑन आहे. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. चंदन तलवार स्ट्रायकिंगवर पाहायला मिळते. न्यू बॅटर कुशल मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हेमंत पाटील षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. संगमेश इथे प्रयत्न करत असताना खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 4 धावा मिळतील पहिल्याच बॉलवर. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. आखो टप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे चंदन तलवार पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावर. इथे लोअर फुल टॉस बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक प्रहार. चेंडू सीमारेषी पलीकडे. चंदन तलवार आता थांबायला तयार नाही. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चौकार लागतात तसे आमचे प्रेक्षक मात्र येथे गाण्यावर थिरकवायला तयार झालेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29. यावेळेस आणखीन एक धमाका. वाडा शॉट. नजाकत, कलात्मक, आक्रमक आणि लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. चंदन तलवारचा आणखीन एक लाजबाब वार पाहायला मिळते ऍक्शन रिप्ले मध्ये. लाजबाब स्ट्रोक. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट. काय स्ट्रोक लगावलाय राव. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अप्रतिम फटका चंदन तलवारच्या बॅट मधून. आता मॅच आता ओपन झाली आहे. सामना खुला झालाय. 14 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. त्यामध्ये आणखीन एक मोठे फटका लगावला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चिंतामण बैती यांचं आगमन झालं आणि त्यांच्या आगमनामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स चंदन तलवार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
39. 13 बॉल 11 धावांची आवश्यकता. सामना खुला झालाय, सोपा झालाय आणि त्यामध्ये 6 ऍड करा. चंदन तलवारच्या बॅट मधून चंदनला वंदन करणारी एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळते. सीमारेषे पलीकडे 6 धावांची षटकार. या ओव्हर मध्ये 4 6 6 6 4 6 असं पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 आकड्यावर. आता 12 मध्ये करायचे फक्त 5 धावा. डीजे प्लीज. वैयक्तिक 41 वर खेळतोय. टीमची धावसंख्या 45. चंदन तलवारची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुपर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. 41 या आकड्यावर खेळतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय कुशल मडवी. 11 मध्ये 5 करायचे. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. या क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी घडल्यात, अनेक पराक्रम झालेत आणि अनेक सामने अचंबित करणारे पाहायला मिळालेत. 11 मध्ये 5 अगदी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू जातोय कव्हर रिझर मध्ये. कुशल मडवी, संगमेश वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 41 आकड्यावर खेळतोय. अर्धशतक होणार नाही, अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. चंदन तलवार आपल्या स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. कोळशे टीम प्लीज रिपोर्टिंग करा. कोळशे टीमला विनंती करतोय की लगेचच रिपोर्टिंग करा. यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय आणि चंदन तलवारची एक झंझावत खेळी मात्र संपली आहे. त्याला पूर्ण विराम लागलाय आणि फलंदाज चंदन तलवार 41 धावांची झंझावत खेळी करत असताना तो परतलाय. आपल्या टीमला विजयापर्यंत पोचून तो मात्र डगआउटच्या दिशेने जात असताना दुसरा धक्का लागतोय कुशल जय गणेश सारसोळी संघाला. चंदन तलवार बाद. धावांची एक लाजबाब बहारदार खेळी करत असताना तो परतलाय. न्यू बॅटर वैभव आला आणि गणेश गोडवे यांच्याकडून जर षटकार लागवला तर पारितोषिक दिलं जाईल. चेंडू जातोय व्हाईट बॉलचा इशारा डाऊन द लेग साइड. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळते. 2 धावांची गरज आहे. 48 धावा दाखल करावं लागलेत. चला कोळशे टीम कॅप्टन शेवटचा कॉल असेल, रिपोर्टिंग करा. आणि टॉप एज लागला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? संगमेश वाघमारेने खूप चांगला झेल पकडलाय. कुशल मडवीला परतावा लागेल. अजूनही 2 धावा करायचे आहेत. आता सामना जर पाहिला तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. कोळशे टीम विनंती करतोय, वारंवार आयोजकांच्या वतीने तुम्हाला संदेश दिला जातोय की लवकरात लवकर तुम्ही टॉससाठी आपला कॅप्टन पाठवा. औपचारिकता राहिली आहे. काय बॅटिंग! सलग 6 स्पर्धा जिंकण्याचा कारनामा करणारा अशोक कुमार 11 तुर्बे टीमला अगदी पराभवाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय कुशल 11 जय गणेश सारसोळी टीमने. 2 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. गणेश मडवी न्यू बॅटर. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. लाजबाब झेल आणि फलंदाजाला परतावा लागेल. गणेश देखील अपयशी ठरलाय.
म्हणजे चंदन तलवार वगळता कुठलाही बॅटर इथे तग धरू शकला नाही. 7 मध्ये 2 करायचे. अनेक सामने आम्ही पाहिलेत की 6 बॉलमध्ये 1 धाव देखील बचाव करण्यात आला. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. जरी ड्रेसिंग कंपल्सरी नसेल तरी चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळेच तुम्हाला या धावा कराव्या लागतील. गुफरान खान आलाय न्यू बॅटर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक नाहीये आणि षटकाराने ही मॅच फिनिश केली आहे. हा सामना जिंकला. कुशल जय गणेश सारसोळे टीमने आपल्या नावे केलाय. वेल प्ले टीम आणि हार्ड लक अशोक कुमार 11 तुर्बे टीम. तुम्ही चांगला खेळ केला. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चला नेक्स्ट मॅच कोळशेत 11 कोळशेत टीम कॅप्टन वर्सेस गोठ्युली 11 गोठ्युली. गोठ्युली टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालेत यज्ञेश पाटील आणि कोळशेत 11 कोळशेत टीम कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल. बदल ऐकूया पुढच्या मॅचचं विवरण उमेश म्हात्रे सरांकडून. धन्यवाद.